स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास या संकल्पनेतून काल 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशासह आणि जगभरात उत्साहात साजरा झाला। यंदाच्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात संपन्न झाला। यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केलं। योग आपल्या कक्षा विस्तारत चौकटीच्या बाहेर पडलाय, तो एक जागतिक चळवळ बनला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं। योग करा, निरोगी रहा असा मंत्र देत गेल्या 10 वर्षात आपण ऐतिहासिक प्रवास पूर्ण केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। जगभरात योग प्रवास अविरत सुरू आहे। योग करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे। योगाप्रती लोकांचं आकर्षण हे दिवसेंदिवस वाढत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्र्यांनी योगाभ्यास केला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मथुरा इथं योगाभ्यास केला आणि उपस्थितांना संबोधित करताना योगाभ्यासाचं महत्त्व विशद केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबाद इथं तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित योगाभ्यासात सहभाग घेतला, तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत योगाभ्यास केला। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत आयोजित योगाभ्यासात सहभाग घेतला। माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी निलगिरी इथं रामकृष्ण मिशन विद्यालयात योगाभ्यास केला। जे.पी. नड्डा यांनी देखील योगाभ्यास करत योगा साधनेचं महत्त्व विशद केलं। किरेन रिजिजू, जी किशन रेड्डी, प्रल्हाद जोशी, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय मंत्री देखील योगाभ्यासात सहभागी झाले होते।